आपण जाणार आहोत ग्रामदेवतेच्या दर्शनाला। औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे गोदातीरी असलेलं रामेश्वराचं मंदिर। हेमाडपंथी शैलीतलं हे अतिशय आकर्षक मंदिर पाहण्यासाठी आणि रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविक इथं वर्षभर गर्दी करतात। चला तर आपणही जाऊयात रामेश्वराच्या दर्शनाला। संथपणे वाहणाऱ्या गोदाकाठावर बसलेलं हे रामेश्वराचं मंदिर समस्त गंगापूर तालुक्याचं ग्रामदैवत। मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी शैलीतलं। मंदिराच्या प्रवेशद्वारावर भालदार आणि चोपदाराच्या मूर्ती आपलं सदैव स्वागत करत असतात। पुढे दर्शन होतं ते नंदीच्या विशाल मूर्तीचं। या मूर्तीचं आणखीन एक वेगळेपण सांगायचं झाल्यास मूर्तीच्या कंठाखाली एक बाळाची मूर्ती आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत 1,25,000 देवांचं वास्तव्य असल्याचं सांगण्यात येतं। 25 खांबांच्या सभामंडपावर उभ्या असलेल्या या मंदिराच्या प्रत्येक खांबावरचं नक्षीकाम अतिशय रेखीव आहे। प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवास करत असताना त्यांनी महादेवाची सेवा म्हणून वाळूची पिंड या ठिकाणी तयार केली आणि महादेवाची सेवा त्या पिंडीवर त्यांनी केलेली आहे। तेव्हापासूनचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झालेला आहे। तर तेव्हापासून अहिल्याबाई होळकरांच्या काळात हा जो काही मंदिराचा उद्धार झालेला आहे, जीर्णोद्धार झालेला आहे, तर त्यांनी ही पिंड जी आहे ती स्थापन करून त्याला रामेश्वर असं नाव ठेवलेलं आहे, कारण प्रभू रामचंद्रांनी या पिंडीची सेवा केलेली आहे। गोदावरीचं स्थान आणि महादेवाचं दर्शन भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतं असा लोकांचा विश्वास आहे। मंदिर गोदावरीच्या काठावर असल्यानं भाविक दशक्रिया विधी, पितृमोक्ष अशा पूजा सुद्धा इथं करतात। त्यामुळे वर्षभर इथं भक्तांची वर्दळ। या मंदिर परिसरातल्या गावाच्या नावाची सुद्धा एक आख्यायिका आहे। प्रभू रामचंद्र निघाल्यानंतर ह्या टायमाला इथं तो मारीस शिकार करण्यासाठी इथं मारीस मारला गेला। ज्या टायमाला पंचवटीतून निघाल्यानंतर इथं मारीस मारला गेला आणि मारीस मारल्यानंतर इथे ही काया पडली गेली म्हणून हे कायगाव केलेलं। कायगाव केल्यानंतर परत पुढे चालताना मुक्तीश्वर म्हणून तिथं मुक्ती झाली म्हणून तिथं मुक्तीश्वर केलेलं टोका आणि त्या टोक्याला त्यांचं शिर पडलं म्हणून त्याचं टोका केलेलं आहे। कानडगावला त्यांचे कान पडले गेला म्हणून तिथे ते कानडगाव नाव केलेलं आहे। लेवरगावला त्यांचे खूर पडले म्हणून तिथं लेवरगाव केलेलं आहे। ही अशी माहिती म्हणजे जुन्या लोकांच्या पद्धतीनं परंपरेत चाललेली आहे। म्हणून हे फार मोठं भौतिक आहे दक्षिण काशीचं आणि गोदामाईचं। तिथं हजारोला भाविक स्नान करण्यासाठी, दसक्रिया विधीसाठी आणि पूजा करण्यासाठी ह्या ठिकाणी भरपूर जमा होतो। मंदिरापासून काही अंतरावर गोदावरी, मुळा आणि प्रवरा या 3 नद्यांचा संगम आहे। बाजूला 4 पुरातन मंदिरं आहेत, सिद्धेश्वर, घटेश्वर, काळेश्वर आणि मुक्तेश्वर। ही मंदिरं शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत। बोला। इथं रामेश्वर मंदिर कायगाव इथं महाशिवरात्रीचा चांगला मोठा मेळावा भरला जातो। हजारो लाखोनं पब्लिक येते। ऋषी पंचमी इथं साजरी, लाखोनं महिला इथं स्नान करण्यासाठी इथे येतात आणि इथं आम्ही ग्रामपंचायत मार्फत, पालकमंत्र्यामार्फत आम्ही इथं निधी 1,10,00,000 रुपये ह्या वर्षी निधी आणला मंजूर करून आणि त्याचं काम बी चालू आहे। रस्ता झाला, अस्थिकुंड झालं आणि शेड राहिलेलं आम्ही शेड बी तयार उभा केलं। बाकी जे डेव्हलप आम्ही तेवढं करायचं काम आमचं चालू आहे। या पुरातन मंदिराला सरकारकडून सुद्धा काही मदत मिळते आणि या मदतीतूनच मंदिराचं अधिकचं बांधकाम करण्यात येतं। गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळे गावकरी दरवर्षी नदीची स्वच्छता मोहीम राबवतात। इथं धार्मिक दृष्ट्या गोदावरी नदीच्या काठी लोक भरपूर भाविक जमून आणि त्या परिसरात आल्यानंतर धार्मिक बाबतीत आनंद लुटतात आणि त्या संदर्भात
आम्ही सुद्धा इथं येऊन 8-10 दिवस येऊन इथं राहतो आणि हे सुद्धा इथं व्यवस्था करतात आमची आणि आनंद आम्ही सुद्धा घेतो. या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श झालेला म्हणजे प्रभू रामचंद्र स्वतः पुरातन काळात इथं येऊन गेलेला म्हणून या भूमीला अत्यंत महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रानं या पिंडीची पूजा केल्याचं सांगितलं जात असल्यानं राज्यातूनच नाही तर देशभरातून रामभक्त रामेश्वराच्या दर्शनासाठी इथे येत असतात. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता मिळते. इतिहासाच्या अभ्यासकांना देवाच्या दर्शनाबरोबरच या परिसरात असलेल्या मंदिराच्या बांधकामाचा अभ्यास ही देखील पर्वणीच आहे. या भागातील कुठल्याही मंदिराच्या कळसाला रंगवण्यात आलेलं नाही, त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य त्यांची शोभा वाढवतात. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे कधीतरी एकदा रामेश्वराच्या दर्शनाला जायला काहीच हरकत नाही. औरंगाबादहून कृष्णा केंडेचं ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.